नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, कोल्हापूरच्या जवळ सांगली मिरजेच्या जवळ आसपासमध्ये काय काय स्पॉट आहेत हे बघण्यासाठी आपण नेहमीच जातो आणि तुम्हालाही दाखवतो। मी आता आलेलो आहे नरसेवाडीच्या अगदी जवळ खिद्रापूर रोडला मजरेवाडी या ठिकाणी असलेल्या चिक्कूच्या वाडी या ठिकाणी पोमाजे रिसॉर्टला। तर खूपच सुंदर या ठिकाणचं सगळा माहोल आहे आणि मागच्या वर्षी मी आलो होतो तेव्हा चिक्कूची ही झाडं छोटी होती आणि जास्त इथं सावली थोडीशी कमी होती आणि आता मात्र खूप छान पद्धतीने ही चिक्कूची झाडं वाढलेली आहेत आणि सावली सुद्धा भरपूर झालेली आहे। बघू शकता तुम्ही इथं मस्त सेल्फी पॉइंट्स केलेले आहेत आणि नवीन नवीन काय पॉइंट्स याच्यामध्ये ऍड केलेले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार। या ठिकाणी समोरच्याच बाजूला आहे प्रशस्त असं पार्किंग। तर या ठिकाणी आल्यानंतर पहिला टप्पा असतो तो म्हणजे भजी खाण्याचा। बघू शकता या ठिकाणी मोठ्या क्वांटिटीमध्ये भजी तयार होत आहेत। कांदा भजी स्पेशल आहे आणि इथं दादा तयार करतायत। किती भजी केली असेल आता ही सगळी मिळून तुम्ही? किती किलो पीठ वापरले? जवळजवळ 30 किलो पीठ वापरलेलं आहे आणि 1 परात 2 परात 3 4 5 पराती भरलेल्या आहेत आणि आता स्पेशल गरम गरम कांदा भजी आपल्याकडे येणार आहेत। इथं मोठ्या प्रमाणामध्ये गरम गरम भजी झाल्यानंतर या सगळ्या चिक्कूंचा आता रस काढला जाणार आणि बाहेरच्याच बाजूला चुलीवर स्वीटकॉर्न शिजत टाकले होते मोठ्या क्वांटिटीमध्ये आणि चिक्कूचा ज्यूस ग्लास मध्ये भरला आणि भजी सुद्धा प्लेट मध्ये लावल्या जात होत्या। मी सगळ्या टेस्ट केल्या। तर मित्रांनो, सकाळ सकाळी इथं आल्यानंतर कांदा भजी स्पेशल, वा खूपच मस्त कुरकुरीत अशी कांदा भजी आणि त्यानंतर या चिक्कूच्या झाडांचा चिक्कूपासून तयार केलेला ज्यूस आणि चिक्कूच्या झाडाखाली बसूनच वा खूपच मस्त, एकदम गोड आहे आणि नॅचरल आहे एकदम। नक्की ट्राय करून बघा इथे येऊन। या ठिकाणी मुलांसाठी खेळण्यासाठी 2 ट्रॅम्पो आहेत आणि भरपूर सेल्फी पॉइंट सुद्धा आहेत। या ठिकाणची एंट्री खूपच मस्त आहे। झोपाळे पाळणे लहान मुलंच नाही तर मोठी माणसं सुद्धा खेळू शकतात आणि एन्जॉय करू शकतात। हे बघा, चिमणी आली घसरगुंडीवरून। या ठिकाणी आहेत सेल्फी पॉइंट्स। मोठ्या गाडीवर बसून आपण मजा करू शकतो आणि फोटोग्राफी सुद्धा। भरपूर जण या ठिकाणी येत होते आणि आता नाश्त्याची वेळ झाली होती त्यामुळे बरीच जण चिक्कूचा जो ज्यूस आहे तो एन्जॉय करत होती। मोठ्या बस गाड्या भरून सुद्धा इथं पब्लिक येत होतं आणि महिला मंडळ तर एकदम खुश होतं डान्स करण्यामध्ये। रोजचे प्रॉब्लेम विसरून सगळीजण खूप एन्जॉय करत होते। हे क्षण नक्कीच त्यांना आठवणीत राहतील हे मात्र खरं। या झाडांच्या फांद्या अगदी लगत आहेत, त्यावर आपण बसू शकतो किंवा चटई टाकून झाडाखाली असे झेब्रेवर बसून प्रवास करू शकता। जिराफ पण आहे, झेब्रा पण आहे। इथं अनेक टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या आहेत, त्यापैकी ही एक गाडी। या ठिकाणी टायरचा हा केलेला झोका बघून मला लहानपणीची आठवण नक्की आली आणि तुम्ही सुद्धा एक दिवस का विना या ठिकाणी येऊन लहान होऊ शकता आणि लहानपण जगू शकता। एकदम असं नेचर सगळे झाड वगैरे आहेत, एकदम शांत वाटलं आणि मी माझ्या बेबीला घेऊन आले कारण लहान मुलांना तर नेचर मध्ये न्यावं म्हणून मी बेबीसाठी खास आले। तोपर्यंत तुमची भेट झाली। इथं मी बघितलं बरीच मुलं एन्जॉय करत होती आणि मोबाईल न बघता वेगवेगळे खेळ खेळत होते। पोमाजी रिसॉर्ट मध्ये एन्जॉय तर भरपूर होतो, पण पॅकेज किती हे आपण जाणून घेऊया। मोठ्या लोकांना फक्त 350 रुपये मध्ये दिवसभर एन्जॉय करता येणार आहे, तर 10 वर्षाखालील मुलांना फक्त 250 रुपये तिकीट आहे। इकडे खेळ चालू होते आणि किचन मध्ये भाज्या बनवत होत्या। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता वांगी चिरायचं काम चालू आहे आणि आपण वाडीला आलेलो आहे, नरसेवाडीला। आणि या ठिकाणची कृष्णाकाठची काटेदार वांगी खूप प्रसिद्ध आहेत आणि महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या वांग्यांची चर्चा आहे आणि तीच वांगी आज आपल्याला खायला मिळणार आहेत पोमाजे रिसॉर्टला। कटिंग चालू आहे, चेकिंग चालू आहे। चेक करून हे अर्धे कट करून यामध्ये टाकली जातात, खराब असेल तर बाजूला काढली जातात। त्याचबरोबर इकडे आमटी सुद्धा आता तयार झालेली आहे। मोठ्या क्वांटिटीमध्ये इथं नेहमीच जेवण तयार होत असते। मस्तपैकी आमटी उकळते। जिरा राईस तयार झालेला आहे, होत आलेला आहे बघा। किती किलो आहे हे? 35 किलो। 35 किलो जिरा राईस इथं तयार झालेला आहे। ओके, तर आता वांग्याची भाजी तयार होते स्पेशल। तेल घातलेलं आहे, तेल गरम झाल्यावर आता मोहरी टाकलेली आहे। ताजा तवाना कढीपत्ता गेलेला आहे। किती किलो वांग्याची भाजी करतोय आपण आज? 20 किलो एका वेळी नाही। ओके, 20 किलो न करता किती वेळ? 2दा करता म्हणजे अंदाज येण्यासाठी। हे आलं पेस्ट आहे का आलं लसूण दोन्ही आहे?
ओके, आलं आणि लसूण पेस्ट. हे काय खोबरं, ओलं खोबरं. ओके, मसाले काढलेले आहेत, खडे मसाले. ओके, आता मसाले टाकले जात आहेत. कसले मसाले असतात यात? हळद, मिरची पूड, जिरे पूड, धने पूड, किचन किंग मसाला, गोडा मसाला आणि खडे मीठ. ओके, टाका. ओके, गरम मसाला वगैरे सगळे मसाले, मिरची पूड गेलेले आहे आणि वांगी सुद्धा आलेले आहेत. पाणी घातलेलं आहे यामध्ये. बिस्लरी पाणीमध्ये जेवण तयार केलं जातं. बेस्ट. शेफ सर आहेत. काय नाव आपलं सर? संतोष बेले. संतोष बेले सर आहेत आणि त्यांच्याच ताब्यामध्ये हे पोमाजी रिसॉर्टचं किचन आहे. बघू शकता सगळ्या रेसिपी फास्टमध्ये केलेत सरांनी आणि आता वांग्याची भाजी सुद्धा तयार होते आहे. ओके, आता उकळी आल्यावर वांगी याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि शिजवायची. झाली भाजी. 20 किलो वांग्याची भाजी तयार होते. आता वांगी शिजलेली आहेत आणि यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट टाकला जातोय. स्पेशल ही वांग्याची भाजी आता रेडी झालेली आहे. मी काय खोबऱ्याचा खीस. ओके, या ठिकाणी चुलीवरच्या चपाती तयार होत आहेत मित्रांनो. बघू शकता किती चपाती करता येतं. आजी किती करतायत? 2000 चपाती. 2000 चपाती आणि लेडीज किती आहेत? 17 लेडीज 2000 चपाती या ठिकाणी करतात मित्रांनो. बघू शकता तुम्ही. आणि आजूबाजूच्या या गावामधील महिलांना सुद्धा रोजगार मिळालेला आहे या पोमाजी रिसॉर्टमुळे. खेळ मजा मस्ती चालूच होती आणि त्याबरोबर तडका देण्यासाठी आले स्वीट कॉर्न आणि मीठ. बघू शकता मोठ्या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी स्वीट कॉर्न शिजवलेला आहे आणि पब्लिक सुद्धा भरपूर क्वांटिटीमध्ये त्याचा आनंद घेत आहेत. एका व्यक्तीला एक स्वीट कॉर्न अशा पद्धतीनं या ठिकाणी स्वीट कॉर्न दिलेला आहे. मी सुद्धा बाजी मारली आणि एक माझ्यासाठी पटकावलं. खूपच मस्त होतं आणि खात ही गाणी मजा मस्ती बघण्यात मजा येत होती खरंच. आणि लहान मुलांसाठी सुद्धा मॅडमनी खूप एन्जॉयबल गेम्स घेतले आणि डान्स सुद्धा घेतला. या ठिकाणी मजा मस्ती एन्जॉय चालू होता आणि गुळाला मुंग्या चिटकाव्यात अशा पद्धतीने एका गाड्याला मुलं चिटकली होती. तो म्हणजे गोळ्याचा गाडा होता. इथं 20 रुपयाला गोळा आहे आणि लहानपणीचे दिवस नक्की आठवणार. मे मधले सुट्टी आणि मामाचं गाव आणि हा बर्फाचा गोळा खूपच मस्त. झाडाखाली चटया टाकल्या होत्या आणि त्याच वेळी जेवण सुद्धा रेडी झालं. गुलाबजाम किती मस्त दिसत आहेत बघा. या ठिकाणी जिरा राईस आहे, अख्खा मसूर आहे, आमटी आहे, वांग्याची भाजी. सगळ्यांनीच लाईन लावून जेवण घेतलं आणि एन्जॉय करण्यासाठी मस्तपैकी झाडाखाली चटया टाकून बसले. जेवण एक नंबर झालंय, चांगलं झालंय. सगळा गेम आवडला, सगळ्यात भारी आहे. आम्ही फुल एन्जॉय केला. इथलं जेवण आम्हाला आवडलं. मॅडमची अँकरिंग आवडली. फुल गेम आम्ही एन्जॉय केला. अगदी छान. आमचा कोल्हापूरचा आहे. जेवण चांगलं होतं. तर मित्रांनो जेवण या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी जेवणामध्ये बघू शकता स्पेशल वांग्याची भाजी आहे, कृष्णाकाठची वांगी. आणि ही भाजी कशी तयार होते हे पण बघितलेलं आहे. त्यानंतर जिरा राईस आहे, चपाती किंवा भाकरी आहे, खरडा आहे, खोबऱ्याची चटणी आहे, डाळ आहे, त्यानंतर कोशिंबीर आहे, आमटी आहे आणि अख्खा मसूर आहे. तर असा हा बेत आहे. बऱ्याच जणांना हा बेत आवडलेला आहे. मराठमोळा साधा आपला बेत खूपच छान.
आपण आता स्पेशल वांग्याची भाजी जी आपण रेसिपी दाखवली आहे ती टेस्ट करूया. वा, वांगी प्रॉपर शिजलेत, शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स झाला त्यामध्ये, खूप छान. आणि गुलाबजाम पण आहेत, मोठ्या आकाराचे मस्त मस्त गुलाबजाम. वा, फक्त हे एकदाच आहेत, एकदाच मिळणार आहे तुम्हाला गुलाबजाम. मोठी माणसं जरा जेवण झाल्यावर झाडाखाली विसावली आणि लहान मात्र रेन डान्स मध्ये एन्जॉय करण्यासाठी गेली. खूपच एन्जॉय केला पोरांनी खरं तर, आणि त्यानंतर मात्र सुस्ती आली थोडीशी. आणि इथंच अनेक कलाकार आपली कला सादर करत होते. इथं कराओके ट्रॅकची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. पूर्ण दिवसभर एन्जॉय खूपच मस्त. नक्की एकदा या ठिकाणी भेट द्या पोमाजे रिसॉर्टला आणि एन्जॉय करा.